तर नाश्त्यामध्ये मी असा ढोकळा बनवला होता आज आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली. त्याचं इथे मी सिनोचा टिफिन आता रेडी केलेला आहे. त्याच्यासाठी मी भाकरी आणि बुका बनवलेला आहे जवला. आता यांना जेवायला बोंबील बनवते आणि मच्छी फ्राय करणार आहे. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज म्हणजे बऱ्याच दिवसांनी माझा व्लॉग आलेला आहे, कारण घरात काम वगैरे चालू होता, त्याच्यामुळे मी व्लॉग बनवले नाही. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर सकाळी मी त्यांना नाश्ता वगैरे केलं आणि दिलं. ते खाऊन वगैरे गेलेत ऑफिसला आणि घरातली साफसफाई केली. दिवाबत्ती तुम्हाला दिसतच असेल मागे बघा, दिवाबत्ती पण माझी झालेली आहे. आणि रोजच्या प्रमाणे इथे तर नाश्त्यामध्ये मी असा ढोकळा बनवला होता आज आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली त्याचं, आणि एक चहा बनवलेला सिनोसाठी. सिनोला चहा पाहिजे होता तर त्याच्यासाठी चहा. तर आता हा नाश्ता मी करते आणि नंतर मग आपण इथे मी सिनोचा टिफिन आता रेडी केलेला आहे. त्याच्यासाठी मी भाकरी आणि बुका बनवलेला आहे जवला सुका, तो सुद्धा. आणि इथे तो खायला पण बसला आहे. आता यांना जेवायला बोंबील बनवते आणि मच्छी फ्राय करणार आहे. तांबडीची मच्छी आहे ही. इथे बघा जेवण वगैरे झालं आहे माझं, म्हणजे त्यांच्यासाठी बनवलं आहे. माझ्यासाठी कालची भाजी आहे म्हणून मी बनवलं नाही काय. इथे भात आणि तिकडे भाकरी ठेवल्यात, कारण इथे ठेवल्या का मुंग्या येतात, त्याच्यामुळे मग इथे ठेवले वरती. तर आमच्या घरात काय काम चालू आहे हे तुम्हाला दाखवते आज. म्हणजे फर्निचरचं काम चालू होतं आणि कसं फर्निचर केलं आहे ते तुम्हाला दाखवते. चला. हे कपडे धुतलेले ते झुलायचे आहेत. तर हा बघा असं फर्निचर केलं आहे. एक मिनटं लाईट लावते. हे टी व्हीच्या खाली ही जागा अशीच पडून होती, त्याचा स्पेसचा वापर केला. दाखवते खोलून. असे ड्रॉवर बनवलेले आहे. इथे सर्व माझ्या पर्स वगैरे राहिले आहेत, म्हणजे पर्ससाठीच मला हे ठेवायचं होता. आणि एक माझी मशीन आहे कपड्याची, त्याच्यामध्ये मी मोठ्या ज्या बॅगा आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आणि ही इथे ठेवली माझी मशीन. तर ती इथे ठेवूनशी मला मग कपडे वगैरे माझे ब्लाऊज वगैरे शिवता येतील, तर त्यासाठी पण हे होईल. आणि या ड्रॉवरमध्ये मग ते सर्व रील्स वगैरे असतात ना, ते सर्व ठेवणार आहे मी. मस्त असं झालं आहे बघा. एक कोपऱ्यातच तो राहिलेला आहे. इथे स्पेस पण आहे आपल्याला. आणि हा एक फर्निचर बनवून घेतलेला आहे ड्रेसिंग टेबलच्या इथे. याचे काय तेवढे असे म्हणजे ड्रॉवर मोठे नाही, छोटेच आहेत, पण मशीन वगैरे ठेवायला आपल्या. आणि इथे ठेवलं आहे असं ज्वेलरीचं सर्व. आणि इथे आपल्याला आहे समजा पेस अजून. हे सर्व माझं रचायचं आहे. ते रचलं ना मी का तुम्हाला एकदा दाखवेन. सध्या मी असंच दाखवते. तर हा माझा असा पूर्ण ड्रेसिंग टेबल झालेला आहे. दाखवते लांबून. हा असं फायनली हा फर्निचर माझा ओके झालेला आहे आता. आणि अजून आहे करायचा, पण ते काम चालू आहे, ते झाल्यावरच तुम्हाला दाखवेल. कपडे लावलेत मी बाहेर उन्हात जरा. आणि आज दुपारचं वातावरण बघा कसं दिसतंय. असं कबूतर आहेत ना जाम, आमच्या इकडे कबूतर झालेत. ते मांजर काय शोधते वाटतं. मस्त वातावरण पहिला तेव्हा कसं जवळ दिसतं कबूतर. तर चला आता आतमध्ये जाऊ. मी थोडा टी व्ही बघते आता, टाईम आहे तर. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि मी आता कामवाल्याला चहा दिला आहे आणि मला घेतला आहे हा. तर चला मी चहा पिते, त्याच्यानंतर मग घरातली आपण साफसफाई करू.
तुम्हाला दाखवते किती काम झालंय ते बाहेर. हे बघा असे प्लायने कट केलेत. एवढा झालाय. आता हे चहा पिऊन झाले, कपडे घेईन आणि एकदाच मध्ये झुलेन. तर चला मी आता चहा पिते. तर हे सर्व कपडे मी झुलून घेते. ते माझे सर्व कपडे झुलून झालेले आहेत आणि मी आता अलमारीमध्ये हे व्यवस्थित लावते. इथे आता माझी संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे. आणि आता मी त्यांना जेवण बनवते. माझ्यासाठी भाजी आहे, तर त्यांच्यासाठी पण दुपारीचा जरासा आहे. मग एक सुकट बनवते, सुकी. त्यांना आवडतं अशी सुकी मच्छी. तर हे बनवते. भाकरी पण सकाळी केलेल्या आहेत, तर या अगोदर साफ करते, त्याच्यानंतर कशी बनवते ती दाखवते तुम्हाला. तर आता मला सर्व आटपलेलं आहे दिवाबत्तीचं वगैरे, आणि यांच्या डिनरची मी तयारी करते. आणि दुपारचा मी तुम्हाला दाखवते. बघा, दुपारचा हा रस्सा थोडासा आहे त्यांच्यासाठी. तर ही सुकट बनवते, त्यासाठी मी आत्ता प्रिपरेशन करून ठेवलेली आहे बघा. आणि चला बनवूया, स्टार्ट करूया. कसं बनवते ते दाखवते तुम्हाला. तर इथे मी आता सुकट बनवायला घेतली. कढई गरम करत ठेवलेली मी. त्याच्यात टाकूया तेल. आपलं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण हे कांदा टोमॅटो टाकू. याच्यामध्ये आपण बटाटा पण घालू शकतो, पण मी आता इथे शिरवला घेतलेला आहे. ही आपली सुकट. टोमॅटो मी एवढाच घेतला आहे कारण आपल्याला चिंच टाकायची आहे म्हणून. ही कोथिंबीर आहे. मिरची असेल तुमच्याकडे ती पण टाकू शकता तुम्ही चवीनुसार. आणि हा एक कांदा आहे मीडियम साईजचा. इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे, तर टाकूया आपण याच्यामध्ये. आवाज तुम्हाला येतच असेल त्याचा. तर हे अगोदर आपण शिजवून घेऊया थोडं. कच्चा पण कांद्यातला गेला पाहिजे. बघा, थोडा कच्चा पण गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालू. आपण टोमॅटो पण शिजवून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये.
तर थोडा आता आपण मीठ घातला का टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल, तर मीठ पण घालते मी आता. चला घालते नंतर दाखवते. इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. टोमॅटो शिजला ना की तुम्हाला दाखवते. आता टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया मसाला. तर तुम्ही जसं तिखट घेता तसं मसाला टाका याच्यामध्ये, खाता तसं. आमच्या घरात चालतं, त्यांना आवडतं तिखट दोघांना, म्हणून मी एवढे टाकले. ते आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाला. आता याच्यामध्ये घालूया आपण हा शिरवला. आता याच्यामध्ये मी बटाटा पण घालू शकता त्याच्यासोबत जोडीला, म्हणजे वांगा टाकू शकता. तिखट ही मस्त होते या 2-3 भाज्यांच्या बरोबर. काही कसं मशरूम पण टाकतात, मशरूम कोलंबीसोबत एकदम मस्त लागते. आता ही आपली सुकट आहे ती पण घालायची याच्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता 1 मिनिट मी असे झाकण देऊन ठेवते, त्याच्यानंतर आपण याच्यात पाणी घालू. तर चला मी हे सर्व मिक्स करते. आता याच्यामध्ये आपण एवढाच पाणी ॲड केलेलं आहे, जास्त नाही घालायचं कारण आपल्याला लसल्याची तशी बनवायची आहे. आता झाकण द्यायचं आहे. कोथिंबीर पण मी घातली आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे 10 मिनटं शिजवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडी मध्ये चेक करू. चिंचेचं पाणी वगैरे घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर आता ही 10 मिनटात आपली होणार आहेत. अजून रात्रीचं आमचं जेवण वगैरे झालं, सर्व भांडी वगैरे क्लिनिंग म्हणजे झाली माझी, सर्व भांडी पण घासून झाली. आणि आता सिनोला पाहिजे भेल, तर मी त्यानेच कांदा टोमॅटो कापला आहे. आता लिंबू टाकायचं आहे आणि खायचं आहे फक्त. तर त्याचा असा आजचा प्लॅन होता, तर बघूया. तर आज दिवसभरात मी काय काय केलं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. तर चला आता चाललो आम्ही भेल खायला.